ओके, तर आज आहे आपलं हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स लेक्चर नंबर 9. कालच्या लेक्चरमध्ये काय शिकलोय आपण? कार्बोकॅटायन शिकलोय. काय शिकलोय आपण? कार्बोकॅटायन. नक्की तुमचा कार्बोकॅटायन तयार जर करायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या मेथड आहेत. ते वेगवेगळ्या मेथड ज्यांच्यापासून कार्बोकॅटायन बनतो ते वेगवेगळ्या मेथड्स आणि त्या सगळ्यांचे एक्झाम्पल्स आपण काल पाहिलेले आहेत. बरोबर. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिलं आपण? फ्रॉम अल्किन. बरोबर का? फ्रॉम पाय बॉन्ड इन अल्किन. बरोबर. अल्किन्स आणि अल्काइन्स दोघांमध्ये. त्यानंतर बाय पाय बॉन्ड शिफ्ट इन बेन्झिन. त्यानंतर थर्ड, एकच मिनिट, पहिले काय पाहिलं? फ्रॉम अल्किन और अल्काइन्स. ओके, बोला. सेकंड काय होतं? फ्रॉम बेन्झिन. फ्रॉम बेन्झिन. थर्ड फ्रॉम अल्कोहोल. हा, बोला. फ्रॉम फोर्थ फ्रॉम न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. हॅलो अल्केन्स. बरोबर का? आणि फिफ्थ आपण पाहिलं फ्रॉम अमाइन डायअझोटायझेशन. बरोबर का? या पाचही मेथड पासून आपण कार्बोकॅटायन तयार केला. आता जो कार्बोकॅटायन आपण काल तयार केलेला आहे, आज आपल्याला त्याची रिएक्शन करायची. काय करायची आपल्याला त्याची? पण त्याची रिएक्शन होण्याआधी त्याच्यामध्ये मोस्टली दोन प्रकारची रिएक्शन होतील कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर. एक तर त्या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक अटॅक होईल किंवा तुमचे एलिमिनेशन रिएक्शन होईल, किंवा त्यालाच आपण म्हणतो रिमूव्हल ऑफ बीटा हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ प्रोटॉन फ्रॉम बीटा कार्बन. ठीक आहे, असं त्याला आपण म्हणतो, किंवा शॉर्ट मध्ये सगळ्यात सोपं, साधं सोपं सरळ एलिमिनेशन रिएक्शन होईल. एक तर तुमचं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होईल किंवा तुमचं एलिमिनेशन रिएक्शन होणार. परंतु ही रिएक्शन होण्याआधी अजून एक स्टेप असते ज्याला म्हणतो आपण रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. काय होईल? तुमच्याकडे तुमचा कार्बोकॅटायन तयार झालाय, जर पॉसिबल असेल तर त्याच्यामध्ये काय होईल? रिअरेंजमेंट. आणि एकदा त्याच्यामध्ये रिअरेंजमेंट झाल्याच्या नंतर त्याच्यावरती काय होईल? इट विल गेट कंबाईन विथ न्यूक्लियोफाइल और काय होईल? जसं एलिमिनेशन ऑफ बीटा प्रोटॉन, किंवा यालाच काय म्हणतो आपण? एलिमिनेशन रिएक्शन होईल. म्हणजे एकतर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होणार किंवा एलिमिनेशन रिएक्शन होणार. कधी होणार आहे हे आपण पाहणार आहे. कधी सबस्टिट्यूशन होणार आणि कधी न्यूक्लियोफिलिक अटॅक होणार आणि कधी तुमचं एलिमिनेशन होणार, हे सुद्धा आपल्याला पाहिजे सेपरेट. ठीक आहे, तुझं लक्षात येईल तुम्हाला. किती स्टेप्स आहेत कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर? दोन. जर पॉसिबल असेल तर रिअरेंजमेंट होईल, झाल्यानंतर रिएक्शन होईल न्यूक्लियोफाइल सोबत किंवा बीटा एलिमिनेशन. सर, रिअरेंजमेंट म्हणजे काय? रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन म्हणजे काय? तर पहा, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन involves formation of more stable carbocation from less stable carbocation. ठीक आहे, थ्रू मायग्रेशन. कशा थ्रू होईल हे? मायग्रेशन. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, सर, कार्बोकॅटायन दिसतोय का तुम्हाला इथे? कार्बोकॅटायन दिसतोय का? दिसलाय? आता पहा, कोणत्या टाईपचा कार्बोकॅटायन आहे हा? पॉझिटिव्ह चार्ज अशा कार्बन वरती आहे जो पुढे एका अल्काइल ग्रुपला किंवा एकाच कार्बनला अटॅच म्हणून हा कोणता झाला? प्रायमरी कार्बोकॅटायन. कोणता झालाय हा?
प्रायमरी कार्बोकॅटायन तुमचा तयार झालेला आहे. थांबा एक मिनिट, इकडे पण काढतो. कोणता कार्बोकॅटायन येतो? तरी सुद्धा प्रायमरी, काही वेगळं. ओके, आता होतं काय पहा. ज्या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज त्याला म्हणतो आपण अल्फा कार्बन, त्याच्या शेजारच्या कार्बनला म्हणतो बीटा कार्बन. काय म्हणतो त्याला आपण? काय होणार आहे? लेस स्टेबल पासून मोर स्टेबल तयार होईल. समजा हा इकडचा मोर स्टेबल आहे, तर ह्याच्यापासून लेस स्टेबल तयार होणार, तो तसाच राहील. कार्बोकॅटायन जो आहे त्याच्यामध्ये रिअरेंजमेंट होणार नाही, डायरेक्टली तुमचं पुढची स्टेप होणार, रिॲक्शन होणार त्याची. ठीक आहे, पण जर पॉसिबल असेल तर त्या ठिकाणी रिअरेंजमेंट आपल्याला पाहायला भेटणार. इथे होईल का? तर होणार आहे. कशी? पहा काय होतं. हा जो दुसरा कार्बन आहे बीटा कार्बन, त्या बीटा कार्बन मधून हायड्रोजन तुमचा काय होतो? ट्रान्सफर होतो इकडे, इथे जात होतो. ठीक आहे, आणि तुमचा पॉझिटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट होतो आतमध्ये. तयार काय झालं पहा. CH, एक हायड्रोजन गेलाय पॉझिटिव्ह चार्ज, CH, काय डाऊट? इकडे होता तुमच्याकडे प्रायमरी सीसी, बरोबर का? इकडे काय आहे तुमच्याकडे? हा सेकंडरी सीसी. फरक कळलाय दोघांमध्ये? फरक कळलेला आहे का? सर हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे ट्रान्सफर होईल का? नाही होणार, तो परत हाच तयार होईल, फक्त उलटा. समजतंय? त्यामुळं हा झालं तुमचं रिअरेंजमेंट. काय डाऊट? समजलंय? कोणाचं मायग्रेशन झालंय इथे? H हायड्रोजनचं मायग्रेशन झाले. कोणाचं झालंय? H- हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन घेऊन जातो. H- काय झालं त्या ठिकाणी? मायग्रेशन झाले किंवा शिफ्टिंग झाले असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, काही डाऊट? काही डाऊट? हा हायड्रोजन घ्या किंवा हा हायड्रोजन घ्या, कोणताही चालेल. समजलंय का? समजलंय का? नक्की का? डोळे भरून पाहून घ्या. पाहिलं का? पाहिलंय? झाले? घ्या पाहिलं क्वेश्चन. बोला, होईल का तयार? होईल का तयार? मायग्रेशन होईल का? जरी झालं तरी काय होईल? हाच तयार होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे नो रिअरेंजमेंट, नो रिअरेंजमेंट. काय डाऊट? समजलंय का? नक्की? खाली बोला. हा होणार आहे नक्की? बोला, कोण कोण शिफ्ट होईल तुमचं इथून? सर मिथाईल का नाही शिफ्ट करत तुम्ही? करू शकतो का नाही? चान्स आहे की मिथाईल पण शिफ्ट करू शकतो. डायरेक्ट हा मिथाईल इथून इथं होईल का? होऊ शकतो, तो सुद्धा शिफ्ट होऊ शकतो. पण कधी? कधी शिफ्ट होईल तो? इथे हायड्रोजन नसतील तर. समजा तुमच्याकडे मिथाईल आहे आणि हायड्रोजन आहे, या दोघांमध्ये मायग्रेशन किंवा मायग्रेटरी ऍप्टिट्यूड जे आहे आपण त्याला म्हणतो ते हायड्रोजनचे जास्त आहे. कोणाचं आहे? म्हणजे सोडून कोण जाऊ शकतो इझिली? हायड्रोजन. समजा सगळेच मिथाईल असेल तर मग मिथाईल सोडून जाईल, पण जर मिथाईल आणि हायड्रोजन ऑप्शन दिला मग मात्र कोण सोडून जाणार आहे? मग मात्र कोण सोडून जाणार आहे? हायड्रोजन तुमचं सोडून जाणार आहे. काय होईल तुमचं? हायड्रोजन इकडे जाईल, बरोबर, आणि हा पॉझिटिव्ह चार्ज तुमचा इकडे येणार आहे. हो सोड सोड. ठीक आहे, तयार काय होईल पहा तुमच्याकडे? HCCH3 पॉझिटिव्ह चार्ज, CHH. कळलंय? इथे प्रायमरी होता, इथे अशा कार्बनला आहे जो पुढे इकडे एकदा अटॅच आहे आणि इकडे एकदा कार्बनला अटॅच आहे, म्हणजे कसं आहे हा? सेकंडरी. कळलंय का? लेस स्टेबल पासून मोर स्टेबल, लेस स्टेबल पासून लेस स्टेबल पासून मोर स्टेबल. काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? मग आपल्याकडे मायग्रेटरी ऍप्टिट्यूडची एक सिरीज आहे. काय सिरीज आहे? सगळ्यात जास्त मायग्रेटरी ऍप्टिट्यूड जे आहे ते असतं तुमचं H- म्हणजे हायड्रोजनचं, त्याच्यापेक्षा कमी असतं तुमचं फिनाईलचं, आणि सर्वात कमी असतं तुमचं. कळतंय? जर H- शिफ्ट झाला, कोण शिफ्ट झाला? तर याला म्हटलं जातं is known as
नोन ॲज हायड्राइड शिफ्ट. काय म्हणतात त्याला? हायड्राइड शिफ्ट. जर तुमचा पीएच मायनस म्हणजे फिनाइल रिंग जर शिफ्ट झाली त्याला म्हणतो आपण फिनाइल शिफ्ट. काय म्हणतो त्याला आपण? आणि जर CH3 मायनस ची शिफ्टिंग झाली तर काय म्हणायचं त्याला? मिथाइल शिफ्ट. काय म्हणायचं त्याला? काय डाऊट? समजलंय का? ऑर्डर कळली का? ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. याच्यात काय डाऊट? सगळ्यात जास्त शिफ्टिंगचा ऍप्टिट्यूड कोणाचं आहे? कोण लवकर सोडून जातो? कळलं का? हायड्रोजनच्या नादाला लागायचं नाही. काय डाऊट? नक्की जाऊ पुढे. मोर और लार्जर द इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, मोर इज द, म्हणजे तुमचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जेवढा जास्त मोठा असेल तेवढं मायग्रेटरी ऍप्टिट्यूड काय असतं? जास्त. म्हणजे काय? म्हणजे काय? हे नाही. ठीक आहे. म्हणजे पहा, समजा असा कंपाऊंड आहे तुमच्याकडे. ठीक आहे. बोला कोणामध्ये मायग्रेटरी ऍप्टिट्यूड सगळ्यात जास्त आहे? ज्याची साईज मोठी आहे बरोबर, किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट ज्याचं जास्त आहे. कोणाचं जास्त आहे? याचा जास्त आहे. काय डाऊट? अहो केवढं सोपं आहे. आ नक्की आलंय का? देऊ का अजून एक सिरीज? ठीक आहे घ्या. बोला. एकच मिनिट एकच मिनिट एकच मिनिट. त्यानंतर CH3 CH2 ओके. आणि बोला कोणाचं मायग्रेटरी ऍप्टिट्यूड सर्वात जास्त? हा लार्जर कोण आहे? तो वाला बरोबर का? त्याचं मायग्रेटरी ऍप्टिट्यूड सर्वात जास्त. सगळ्यात कमी याच आणि सगळ्यात कमी याच. एन ब्युटाइल, सेक ब्युटाइल, टर्ट ब्युटाइल. काय डाऊट? डोळे भरून पाहून घ्या. पाहिलं का? अहो पाहिलं का? जायचं पुढे. याच्यात काय डाऊट? बोला. क्वेश्चन कोणाचं मायग्रेशन होईल? आता पहा इथे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, कार्बोकॅटायन पहिल्यांदा शिफ्ट होईल का सांगा? होणार आहे ऑब्विसली. इथं प्रायमरी इथे गेला तर तो इथं रेझोनन्स मध्ये येईल डायरेक्ट. सेकंडरी तर होईलच तो रेझोनन्स मध्ये. ठीक आहे. मग पहा आता, परंतु शेजारच्या कार्बनवर शिफ्ट होण्यासाठी तिन्ही पण ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तर मिथाइल शिफ्ट होऊ शकतो, फिनाइल शिफ्ट किंवा हायड्राइड शिफ्ट. कोणाचं होणार? जास्त पॉसिबिलिटी कोणाची आहे? सोडून कोण जातं लवकर? हायड्रोजन. ठीक आहे. असंच असतं आयुष्यात सुद्धा, चालायचंच. बोला काय होईल? हा इकडे शिफ्ट होईल आणि पॉझिटिव्ह चार्ज तुमचा आतमध्ये येईल. बरोबर का? ठीक आहे. CH प्लस बाकी सगळं जैसे थे, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. समजलंय का? रिअरेंजमेंट कळली आहे का? नक्की खाली या. बोला. शेजारी शिफ्ट होणार आहे हे तर आपल्याला माहिती आहे. याच्यात काय डाऊट? नक्की. शेजारी जर शिफ्ट झाला तर आता हायड्रोजन नाहीये ना. ठीक आहे. मग बाकीचे ग्रुप पाहिजे ज्याची साईज मोठी, त्याचा मायग्रेटरी ऍप्टिट्यूड काय असणार? त्याचा मायग्रेटरी ऍप्टिट्यूड काय असणार सगळ्यात?
जास्त. मग बोला कोण सोडून जाईल याच्यातला? कोण कोण अटॅच टिपा? थांबा. कोण कोण अटॅच टिपा? पहिल्या वेळेस 1 2 3 4 म्हणजे CH3 CH2 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 हाय, बरोबर का? इकडे पहा 1 2 3 4 म्हणजे CH3 CH CH3 CH2 हा दुसरा, आणि हा तिसरा आहे पहा C CH3 CH3 आणि CH3 हा एक आहे. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर. ओके, इकडे 1 2 3. बोला कोण सोडून जाईल? ज्याची साईज मोठी. कोणाची मोठी आहे? थर्ड नंबर, बरोबर का? म्हणजे कोणाचं मायग्रेशन होईल? कोणाचं मायग्रेशन होणार आहे? कसं काढले कळलंय का? आत्ताच नीट पाहून घ्या बरं का, काय डाऊट असेल तर विचारा. नंतर तुम्ही वाचायला गेल्यावर फक्त एक्झाम्पल दिसणार आहे, कारण या स्लाइड मध्ये या पीपीटीत, त्याच्यामुळं व्यवस्थित बोला. कोणाचं मायग्रेशन होईल? थर्ड नंबरचं मायग्रेशन होणार, बरोबर का? आणि कुठे शिफ्ट होईल तो? इकडे. मग पा काय तयार होईल तुमच्याकडे? कार्बन कार्बन हायड्रोजन हायड्रोजन. आता आलेला ग्रुप पा कार्बन, त्याला अटॅच 1 2 3 CH3, बरोबर का? सर आहे तसंच काढा, चला आहे तसं काढू. आले? काही नाही, इथून उचललं आणि इथं ठेवलं डायरेक्टली. याला काय डाऊट? विचारा विचारा. अहो विचारा विचारा. एक एकच मिनिट. कार्बन, ठीक आहे, बरोबर की? ओके, इथं आला कार्बन आणि त्याला अटॅच तुमचे 1 2 3 CH3, बरोबर? 2 3 CH3 आले? कळलंय? नक्की? 3 बॉन्ड 4 बॉन्ड. काय डाऊट? शेजारी या. कार्बन हा इथला, इथे काय येणार आता? पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर का? त्याला अटॅच कोणी वरती? बाकी आहे तसंच ठेवला, बरोबर? 1 2 3 1 2 3 सर. गडबड करतोय. ओके, ठीक आहे, तो आहे तसाच, पुढचा सुद्धा आहे तसाच. समजलंय? फक्त हा तिकडे शिफ्ट झाला आणि तिथे काय आला तुमचा? पॉझिटिव्ह चार्ज. काय आला तुमचा? याच्यात काय डाऊट? कसं शिफ्ट झाले कळलंय का? याला उचललंय आणि इथं ठेवलंय, बाकी काही वेगळं केलेलं. समजलंय का? समजलंय का? नक्की? बोला. शिफ्ट होईल का? होईल तर कुठे होईल? नाही होणार तर का नाही होणार? काय काय? ऑलरेडी सेकंडरी आहे. हा, मग करा की शिफ्ट, सेकंडरी हो दे की. बघ बर, काय याच्यामध्ये रेझोनन्स पण आहे ना? आहे का ऑलरेडी? पाय सिग्मा वॅकंट ऑर्बिटल ऑलरेडी तो रेझोनन्स मध्ये, तो कसा आहे? स्टेबलाइज्ड आहे. मग त्या ठिकाणी रिअरेंजमेंट होईल का? नो रिअरेंजमेंट. हा, अरे ते तुला तेवढंच दिसत. नो रिअरेंजमेंट. काय डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट समजलेला आहे का? का नाही रिअरेंजमेंट झाली? कळलंय? नक्की? समजा तुमचं सायक्लिक स्ट्रक्चर आहे, काय तुमचं? तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं तुमचं? रिंग एक्सपान्शन होऊ शकतं. काय होऊ शकतं तुमच्याकडे? रिंग एक्सपान्शन म्हणजे काय? ऑकर्स टू रिलीव्ह द स्ट्रेन. तो स्ट्रेन कमी करण्यासाठी त्या ठिकाणी काय होऊ शकतं? रिंग एक्सपान्शन. रिंग एक्सपान्शन म्हणजे काय? तर तुमची समजा 4 मेंबर्ड रिंग असेल, कशी असेल? 4 मेंबर्ड रिंग कशामध्ये कन्वर्ट होईल? 5 मेंबर्ड रिंग मध्ये कन्वर्ट होऊ शकते, बरोबर? आणि समजा 5 मेंबर्ड रिंग आहे तुमच्याकडे, तर त्याचं कन्वर्जन तुम्ही कशामध्ये करू शकता? 6 मेंबर्ड रिंग मध्ये करू. आणि 6 चं कन्वर्जन
7 मध्ये होत नाही, 7 मध्ये होत पण होऊ शकतं, पॉसिबिलिटी आहे. 6च्या पुढे जात नाही पण पॉसिबिलिटी आहे. कधी? याच्या पुढच्या पॉइंटला तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, देऊ का एक एक्झाम्पल? एक्झाम्पल देऊ का? हे जमेल का? काय होणार आहे? 4 मेंबर रिंग असेल तर काय होईल त्याचं कन्व्हर्जन? 5 मध्ये होणार आणि 5 असेल तर 6 मध्ये होऊ शकतं. ठीक आहे, आल्या लक्षात? जसं की समजा असं तुमचं कंपाऊंड आहे, इथे तुमचा पॉझिटिव्ह चार्ज. किती मेंबर रिंग आहे? 4 मेंबर. कार्बोकॅटायन कसं आहे? प्रायमरी. समजा इकडे शिफ्ट झाला, कुठे शिफ्ट झाला? हा इकडे शिफ्ट झाला, हा बॉन्ड तुमचा ब्रेक झाला, इथे आला चार्ज तुमचा निगेटिव्ह चार्ज, आणि इथली बॉन्डिंग कुठे झाली? आता इथं झाली, पहा समजा इथं झाली. ठीक आहे, आता व्यवस्थित पहा. कार्बन 1 म्हणतो मी, याला 2 म्हणतो मी, याला मी 3 म्हणतो. पहा बरं का, कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4, इथं आलं, सॉरी 1 2, इथे आला 1 2, आणि 3 कुठे तुमचं? इथे. 3 कोणाला जाऊन अटॅच होणार आहे? आता 1 ला. 3 कोणाला जाऊन अटॅच होणार आहे? इथे 1 ला. आणि पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती येणार? 2 वर. समजले? आधी 1 2 3 4 4 मेंबर रिंग होती. आता पहा बरं, 1 2 3 4 5 किती मेंबर रिंग झाली? 5 मेंबर रिंग झाली. किती मेंबर रिंग झाली? 5 मेंबर. यालाच मी जरा व्यवस्थित असं काढतो. आहे का 5 मेंबर रिंग? आहे का 5 मेंबर रिंग? याच्यात काय डाऊट? असं जर पॉसिबल असेल तर रिंग एक्सपान्शन होणार आहे, पण कुठपर्यंत? फक्त 6 पर्यंत. 7 मध्ये सुद्धा होऊ शकतं, पण त्यासाठी कंडिशन काय? पहा, द 6 मेंबर्ड रिंग कॅन बी कन्वर्टेड इनटू 7 मेंबर्ड रिंग ओनली इफ देयर इज फॉर्मेशन ऑफ C डबल बॉन्ड O, P डबल बॉन्ड O, S डबल बॉन्ड O आणि N2 किंवा ॲरोमॅटायझेशन. म्हणजेच काय? समजा 6 मेंबर रिंग पासून ज्या वेळेला 7 मेंबर रिंग बनते त्यावेळेला C डबल बॉन्ड O ग्रुपचं फॉर्मेशन होते, किंवा त्याच्यामुळे रिंग शिफ्टिंगमुळे P डबल बॉन्ड O तयार होतोय, किंवा S डबल बॉन्ड O तयार होतोय, किंवा N2 रिलीज होते. कोण बाहेर पडते? N2 रिलीज होतोय. तर 100% तुमची 7 मेंबर रिंग बनणार आहे. काय बनणार आहे तुमची? 7 मेंबर रिंग. 6 पेक्षा जास्त बनणार आहे, पण कधी? जर रिंग एक्सपान्शन झाल्यानंतर हे यांच्यापैकी कोणतरी बनत असेल तरच. यांच्यापैकी कोणतरी बनत असेल तरच. जर बनत नसेल मग मात्र त्या ठिकाणी यांचं फॉर्मेशन होणार, सॉरी रिंगचं एक्सपान्शन होणार नाही. काही डाऊट? याच्यात काही डाऊट? पाहून घ्या व्यवस्थित. पाहिले? बोला. झाले? बाळा रडू नको, जाऊ दे, होत असत. होती 7 मेंबर रिंग, काय करणार आता? रडायचं का त्याच्यात? घ्या. बरं जमेल का? अहो जमेल का? अहो जमेल. बोला. हे आत्ताच झालं ना? आत्ताच झालं, बरोबर का? बोला काय होईल? किती मेंबर रिंग आहे तुमची? 4 मेंबर रिंग आहे. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल? 5 मेंबर रिंग मध्ये होणार. आता 2 पॉसिबिलिटीज आहेत. पहा किती पॉसिबिलिटीज आहेत? 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर तुमचा इथून एच शिफ्ट होईल, मुद्दा म्हणून तो एच लिहिलाय, मग असं लिहिला नव्हता, आता लिहिलाय. 2 पॉसिबिलिटी, एक तर काय, एच शिफ्ट होऊन इकडे जाईल, ओके, किंवा हा बॉन्ड तुटेल आणि इथून त्या ठिकाणी काय होऊ शकतं? तुमची रिंगचे एक्सपान्शन होईल. 2 पॉसिबिलिटी पहा. पॉझिटिव्ह चार्ज इथे आला आणि इथला जो एच होता तो तुमचा इथे गेला. ही झाली पॉसिबिलिटी नंबर 1. आणि सेकंड पॉसिबिलिटी काय? रिंगचं काय झालं? तुमच्या एक्सपान्शन झालं आणि मग पॉझिटिव्ह चार्ज इथं आला. म्हणजे एच जो मायग्रेट केला होता इथे, एचच्या मायग्रेशन
च्या ऐवजी इथला बॉन्ड तुटला, इथे निगेटिव्ह चार्ज आला आणि मग इथून हा इकडे ट्रान्सफर झाला. ओके, हा झाली पॉसिबिलिटी 1, ही झाली पॉसिबिलिटी नंबर 2. काय डाऊट? इथे झाली काढली पॉसिबिलिटी 1 आणि इथे काढली पॉसिबिलिटी नंबर 2. पॉसिबल काय याच्यातलं जास्त? सेकंड. हे तयार होणार नाही. जरी झालं तरी एकदम थोड्या प्रमाणात होईल. जास्त क्वांटिटी मध्ये कोण होणार? तो मेजर कोण होणार? तो. कारण तिथे रिंग एक्सपान्शन झाले, स्टॅबिलिटी वाढली आणि कायम कोणता प्रोडक्ट तयार होतो? काय असतो तुमचा? स्टेबल असतो. बरोबर. मग यालाच कसं काढू शकता तुम्ही? बोला. करेक्ट आहे का? करेक्ट आहे. खाली बोला काय होईल? किती कार्बन रिंग आहे? 1 2 3 4 5. सर 5 कार्बन आहे, 5 ची 6 होऊ शकते. ठीक आहे, करून टाक मग, काय विषय नाही. ठीक आहे, बोला काय होईल? कोणता पण बॉन्ड तोडा, हा तोडा किंवा हा तोडा, तुमची मर्जी. ठीक, इथे एच पण आहे, मग तो शिफ्ट होईल का? झालं तर परत असं होईल, मायनर प्रोडक्ट तयार होईल. करून दाखवू? हा बोला मग काय होईल इथे? हा बॉन्ड तुटेल, निगेटिव्ह चार्ज, आणि इथून काय होईल तुमचं बॉन्डिंग? इथं होईल. आधी 5 मेंबर होते, आता काय होईल तुमची? पहा, चेक करा. ओके, पॉझिटिव्ह चार्ज तुमचा आतमध्ये आला. इथून कुठे? इथे. इथं. काय डाऊट? ठीक आहे, किती मेंबर झाली? 6 मेंबर. त्यालाच तुम्ही असं पण काढू शकता, व्यवस्थित जरा. काय डाऊट? बोला बोला. हा, किती मेंबर रिंग आहे? ऑलरेडी 6 मेंबर आहे का इथं? पॉझिटिव्ह चार्ज. मग 67 होईल का? होणार. पण कोण तयार होत असेल तर? जर सी डबल बॉन्ड तयार होत असेल तर 6 मेंबर रिंगची काय होणार त्या ठिकाणी? 7 मेंबर रिंग होण्याची पॉसिबिलिटी आहे. इथं सी डबल बॉन्ड तयार होतोय का? होतोय की? होतोय. होतोय का? अब होतोय का? पहा, चेक करा. पहा, 7 मेंबर रिंग मध्ये त्याचं कन्व्हर्जन करूयात. 1 2 3 4, ठीक आहे, 5 6 7. झाली का? नाही झाली? थांब 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 थांब, चुकलं 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 जरा. इकडं असं घ्या सर. आता झाली का? झाली का 7 मेंबर रिंग? ही इथून इथे तयार झाला हा. ठीक आहे, आणि एका कार्बनला काय तुमचा? OH, आणि त्याच्यावरती काय तुमचा? पॉझिटिव्ह. काय डाऊट? आता ऑक्सिजन काय करेल इथे? पहा, ऑक्सिजनचा बॉन्ड कोणासोबत आहे तुमच्या? हायड्रोजन सोबत. काय होईल तो? इथे त्या ठिकाणी बॅक बॉन्डिंग होईल आणि इथला H तुमचा सोडून जाईल. म्हणजे काय तयार झालं पहा तुमची? ही ऑलरेडी काय होती तुमची? 7 मेंबर रिंग. काय होती ही तुमची ऑलरेडी? ठीक आहे, ही झाली तुमची 7 मेंबर रिंग. त्याला कोण अटॅच? डबल बॉन्ड विथ पॉझिटिव्ह. चेक करा. पहा पहा, काय डाऊट? कोण निघून गेला तुमचा? काय? CS2 रिंग मध्ये गेला ना. 6 मेंबर होते, 7 मेंबर झाले की. झाले? करा, एक्झाम्पल सोडवायचं तुम्ही. सोडवा. होईल का? रिंग एक्सपान्शन होईल का सांगा मला? रिंग एक्सपान्शन होईल? नाही होणार. बरोबर का? नो
एक्सपान्शन. काय डाऊट? म्हणजे जेवढं काय होईल तुमचा H प्लस हा इथून फक्त इथे जाईल आणि पॉझिटिव्ह चार्ज तुमचा. समजलंय? समजलंय का? नक्की? काय डाऊट? तयार काय होईल तुमचा? ठीक आहे, कळलंय का? नेक्स्ट काय तुमचं? हे झालं रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट झाल्यावरती एकतर काय होईल तुमचं, न्यूक्लिओफाईल सोबत रिॲक्शन होईल किंवा तुमचं एलिमिनेशन होणार, किंवा काय होणार तुमचं एलिमिनेशन. काय होईल तुमचं एलिमिनेशन. सगळ्यात पहिल्यांदा काय बघतो आपण, कॉम्बिनेशन विथ फॉर एक्झाम्पल पहा, तुमचा RX आहे, हालाइड तुमचा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, याचं कॉम्बिनेशन झालं H2O सोबत. हे काय H2O एक प्रकारचं PPS आहे का? व्हॉट इज PPS? कसं ओळखायचं बरं एखादं सबस्टन्स PPS आहे का नाही? बोला, तू कोणाला अटॅच असेल तुमच्या? इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटमला हायड्रोजन अटॅच, आणि त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग सुद्धा दिसतं. बोला, सगळ्यात पहिली स्टेप काय होईल याच्यामध्ये? कार्बोकॅटायन तयार होईल. त्यानंतर तुमचा वॉटर मॉलिक्यूल काय करेल, ह्याच्यावरती अटॅक करेल. बोला, तयार काय होईल तुमच्याकडे? ROH पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर का? बोला, नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार तुमचं? निघून जाईल -H प्लस, बरोबर का? यालाच काय म्हणतो आपण, हायड्रोजन निघून जात असेल तर डिप्रोटोनेशन. काय म्हणतो त्याला आपण? कोण तयार झालं तुमचा R. काय डाऊट? या रिएक्शनला काय म्हणायचं? कॉम्बिनेशन विथ न्यूक्लिओफाईल. काय डाऊट ह्याच्यामध्ये? कॉम्बिनेशन विथ न्यूक्लिओफाईल लक्षात आलंय का? नक्की? कळलंय का? घ्या, पाहून घ्या, लिहून घ्या, वाटलंच तर लिहून घ्या. झालंय का? नक्की? सोडवा. बोला, कार्बोकॅटायनची रिअरेंजमेंट होईल का? समजा इकडे रिअरेंजमेंट झाली, सेकंडरी होता सर, प्रायमरी करताय. टर्शरी होता, प्रायमरी करताय. नाही, इकडे केलं प्रायमरी होईल, इकडे केलं प्रायमरी होईल. मोर स्टेबल टू लेस स्टेबल जाईल. मग जाईल का तो? जाईल का तो? मग रिअरेंजमेंट होणार का? ठीक आहे, नाही झालं. नेक्स्ट बोला, काय होईल डायरेक्टली? मग OH मायनस, PPS वापरले आपण इथं. ठीक आहे, जर OH मायनस डायरेक्टली येते म्हणजे काय होईल त्याचं? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन किंवा न्यूक्लियोफिलिक अटॅक होणार. बोला, काय तयार होईल तुमच्याकडे? आणि इथे कोण येईल तुमचा? OH. काय डाऊट? केवढं सोपं आहे. कळलंय का? कळलंय का? बोला, रिअरेंजमेंट होईल का? कसं आहे ऑलरेडी टर्शरी आहे ना, इकडे केला तर काय होईल तो? प्रायमरी. सेकंडरी, इकडे केला तर सेकंडरी, वरती गेला तर मोर स्टेबल टू लेस स्टेबल जाईल. तो जाणार नाही. मग तो काय होईल? डायरेक्ट न्यूक्लियोफिलिक अटॅक होईल, तुमचा BR येईल. पण इथे एक थोडीशी जरा काय गडबड आहे. काय पहा, हा कार्बोकॅटायन त्याला अटॅच हे 3 ग्रुप्स आहेत, बरोबर? हे 2 बल्कियर आहेत आणि तिन्ही पण इन द प्लेन आहेत. तिन्ही कसे आहेत? जो BR मायनस येतोय तो एकतर बिलो दी प्लेन येईल किंवा अबाव दी प्लेन होईल. आठवतं का मेकॅनिझम? SN1 SN2 तिथे आपण थोडासा बेस पाहिला याचा. पुढे येणार आहे परत SN1 SN2 इथे. म्हणजे काही BR काय होतील तुमचे? वरच्या बाजूने अटॅक करतील, आणि काही BR काय होतील तुमचे? खालच्या बाजूने अटॅक करतील. समजतंय? कळतंय का?
आता नीट पाहिजे, आता मजा आहे थोडीशी. एक काही बिहार काय होतील खालच्या बाजूने येतील आणि काही बिहार तुमचे वरच्या बाजूने येतील. नक्की समजलंय का? 100%. आता पहा, समजा मी म्हणतो बिहार काय झाले तुमचे पुढच्या बाजूने आले. कुठून आले तुमचे? समजा म्हणजे वरच्या बाजूने, सॉरी. ठीक आहे, इथे आला बिहार. काही डाऊट? याच्यात काही डाऊट? नक्की. आणि समजा बिहार कुठून आला? बॅक साईडने आला. कुठून आला? ठीक आहे, कुठून आला समजा तुमचा? बॅक साईडने आला तुमचा बिहार. बोला, काय डाऊट? एकदा फ्रंट साइड वेक, बॅक साइड डॅश. कळलंय का? कळलंय काय एकमेकाचे हे मिरर इमेज? हो, हुशार झाले तू. काय एकमेकांचे हे आलं का? आता ह्यालाच मी थोडस वेगळं काढतोय पा. लय नाही, थोडं. चालेल का? अहो चालेल का? बिहार CH2CH3 बरोबर ना. आणि दुसऱ्या साईडला कोण तुमच्याकडे? CH2CH3 CH2CH2CH3 CH2CH2CH3. याचीच काय काढतो इथे मी आता? मिरर इमेज. थांब ना बाळ, अजून प्रश्न पण नाही विचारला. आता तर प्रश्न मी विचारणार आहे. CH2CH3 CH2CH2CH2CH3. याचं कॉन्फिगरेशन काढा, याचं कॉन्फिगरेशन काढा. मधला कार्बन कायरल आहे का? इथे कन्सेप्ट आहे. ठीक आहे, हा जो कार्बोकॅटायन आहे ना, याला 3 वेगवेगळे ग्रुप अटॅच असते. याला म्हणतात प्रो कायरल कार्बन. काय म्हणतात? प्रो कायरल कार्बन. काय म्हणतात त्याला? काय पा, कार्बन हॅव्हिंग 3 different groups attached to it and fourth group that will get attached is also different. तो पण काय असतो तुमचा? डिफरंट असतो. त्याला काय म्हणायचं? प्रो कायरल कार्बन. काय म्हणायचं त्याला? प्रो कायरल कार्बन. ठीक आहे, याचं कॉन्फिगरेशन याचं काय आलं? आर. याचं काय आलं? एस आलं. बरोबर का? एकमेकांचे हे डायस्टेरियोमर्स आहेत का अनॅन्शिओमर्स आहेत? अनॅन्शिओमर्स. हे काय एकमेकांचे? काय डाऊट? आता तुमच्याकडे काही हा तयार झालाय, काही हा तयार झालाय. एकाचं कॉन्फिगरेशन आर म्हणजे एक काय करेल तुमच्या पीपीएल ला, समजा आपण म्हणूयात की हा डेक्स्ट्रोला रोटेट करतो, तर हा काय करेल? म्हणजे हे सोल्युशन कसं होईल रे? ज्याच्यामध्ये डेक्स्ट्रो रोटेटरी पण आहे आणि लिओ रोटेटरी कंपाऊंड पण आहे. मग काय झालं? हे रेसिमिक मिक्सचर. म्हणजे हे काय असणार तुमचं? एकाच एक्झाम्पल मध्ये कितीचा कन्सेप्ट झाला? आलं? रेसिमिक मिक्सचर. काय डाऊट? आलं का? प्रोकायरल एक कळलं, त्यानंतर परत रिअरेंजमेंट झाली, न्यूक्लियोफिलिक अटॅक झाला, आर आणि एस कॉन्फिगरेशन झालं, रेसिमिक मिक्सचर पण झालं, अनएन्शिओमर्स पण झालं. 5-6 कन्सेप्ट आहे ना. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ब्युटी ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय डाऊट? बुटी नाही, ब्युटी. काय डाऊट? डोळे भरून पाहून घ्या. हा, रेसिमिक, सॉरी
रेसिमिक मिक्सचर. बोला बोला बोला, बिंदास बोला. झालं का? बोला काय होईल? रिअरेंजमेंट होईल का? होईल रिअरेंजमेंट. काय होईल बरं? रिंग एक्सपान्शन होईल रिअरेंजमेंट पेक्षा. काय होईल याचं? 5 मेंबर आहे, काय होईल त्याची? पॉझिटिव्ह चार्ज तुमचा आतमध्ये येईल. बरोबर. काय तयार होईल तुमचा? पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. आता याच्यावरती कोण अटॅक करेल तुमचा? Cl मायनस इथे अटॅच होईल. काय तयार होईल तुमच्याकडे? बेन्झिन रिंग. आणि डोक्यावरती तुमचा सॉरी क्लोरो बेन्झिन रिंग नाही, सायक्लो क्लोरो हेक्झेन. ठीक आहे. काय डाऊट? बोला. इथे इथला एच पण इकडे मायग्रेट होईल, पण तो तुमचा मायनॉर प्रोडक्ट असेल. काय असेल तुमचा तो? मगाशी तुम्हाला सांगितलं. काय काढून दाखवू? काढून दाखवू. बोला काय तयार होईल दुसरा? 5 मेंबर रिंग तुमची आहे तशीच. पॉझिटिव्ह चार्ज इथे इथे आला तुमचा CH. एच तुमचा इकडे आला. ठीक आहे. कोणासोबत रिॲक्ट होईल याची? Cl मायनस सोबत. आणि तयार होईल तुमच्याकडे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होईल. हे कसं असेल मात्र? मायनॉर. हे काय असेल तुमचं? मेजर. पहा काय डाऊट? नेक्स्ट बोला. TPS वापरले का? काय हे तुमचं? पोलार प्रोटेक्ट सॉल्व्हंट. हा पण त्याच्यातूनच आलेला आहे. बोला. बोला. दोन पॉसिबिलिटी. एक तर हा एच इकडे जाईल, किंवा दुसरं काय, हा बॉन्ड तुटेल इथे आणि काय होईल तुमचं? रिंग एक्सपान्शन. किती मेंबर आहेत? 1 2 3 4 5. 5 मेंबरचं सेम आहे का हे? TPS वापरले. कस काय? आधी करू. ठीक आहे. बोला काय डाऊट? आणि ते काय येईल तुमचा? पॉझिटिव्ह. ह्याच्यावरती कोण अटॅक करायला तर तुमचा? H2. बरोबर का? तयार काय होईल पहा. याला थोडं मी इकडे काढतो पहा. पॉझिटिव्ह चार्ज जो तुमचा इथे देतो. ठीक आहे. तयार काय होईल पहा. OH. बोला काय होईल तुमचं? डिप्रोटोनेशन. 7 नंबर रिंग. 7 मेंबर रिंग. बोला इथे काय होईल तुमचा? बोला कसा असेल हा? मेजर. आणि इथला एच इकडे शिफ्ट झाला, नंतर ओ आला, तो काय असणार तुमचा? मायनॉर. बरोबर का? काय असणार तुमचा? मेजर. काय डाऊट? मायनॉर काढून देऊ का? हा तो मायनॉर आहे ना बाळा. हा पण तयार होईल की? हा पण तयार होऊ शकतो ना? समजा रिअरेंजमेंट झालीच नाही, हा पण तयार होईल. हा पण काय असेल तुमचा? झालीच नाही समजा. ठीक आहे. आणि समजा इथला एच गेला. थांबा थांबा थांबा. रिंग एक्सपान्शन झालं ना सर, इथं चुकलं तुमचं. थांबा थांबा. रिअरेंजमेंट काय झाली इथे समजा झालीच नाही, तर इथं काय तुमचा एच. ठीक आहे चला, एच ला मायग्रेट केलं इकडे. ओके. CH3 पॉझिटिव्ह चार्ज इथे, त्याला आला तुमचा OH अटॅच. काय डाऊट? हा कसा असेल तुमचा? मायनॉर. आणि काहीच न होता जर इथे आला, तर इथे तुमचा CH3 पण अटॅच असेल आणि तुमचा OH मायनस पण इथेच अटॅच असेल. डायरेक्ट इथे जर आला तर पहा. समजा काहीच नाही झालं, रिअरेंजमेंट पण नाही,
मायग्रेशन पण नाही काहीच नाही. हा एच आहे तसाच. इथे काय लिहिलं तुमचा, कळलंय. हा पण कसा असणार आहे तुमचा, मायनॉर. काय डाऊट, समजलंय का? हा सर 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 एक्सपान्शन नाही करायचं म्हणताय तुम्ही. पहा आलं का? ओके. CS3 आधीच तिथं वय चाला डायरेक्ट. काही डाऊट ह्याच्यामध्ये, विचारा विचारा. या एक्झाम्पल घ्या. आता पेज आलंय तर काय असं सोडणं बिचारायला बरोबर नाही, आहे का नाही? किती झाले? 4 झाले ना. या 5. या पटकन. इसको इथे फक्त कार्बोकट रिअरेंजमेंट करा. इथं फक्त रिअरेंजमेंट होते का चेक करा. इथे फक्त रिअरेंजमेंट चेक करा. बोला. झालं का? बोला किती मेंबरिंग आहे? 4 मेंबर. 4 मेंबर आहे ना. काय बनेल याची? इथे एच आहे ना, 2 पॉसिबिलिटी. पहिला काय, इथला एच इथे गेला, बरोबर. इथे आला तुमचा, डायरेक्ट करू का, डिप्रोटोनेशन केलं डायरेक्ट, ठीक आहे. आणि दुसरा प्रोडक्ट बोला, कन्वर्जन कशामध्ये होईल त्याचं, 5 मेंबर रिंग मध्ये, आणि मग तुमचा ओएच लागेल. डायरेक्ट प्रोडक्ट लिहिलं, चेक करा. सेम टू सेम. ओके गुड. बोला इथे रिअरेंजमेंट होईल का? होणार आहे. 6 मेंबर रिंगची काय होईल तुमची, 7 मेंबर रिंग. किती मेंबर रिंग होईल तुमची, बरोबर का? ओ एच अहो होईल का? कशामध्ये कन्वर्जन होईल याचं, 7 मेंबर रिंग विथ अ डबल बॉन्ड, सी डबल बॉन्ड तुमचा तयार झाला. बोला झाले, रिअरेंजमेंट पॉसिबल. नेक्स्ट ते झालं तुमचं कॉम्बिनेशन विथ न्यूक्लियोफाइल. काय झालं, कॉम्बिनेशन विथ. आता काय पाहिजे आपल्याला, बीटा प्रोटॉन, रिमूव्हल ऑफ बीटा प्रोटॉन. त्यालाच काय म्हणतो आपण, एलिमिनेशन रिएक्शन. काय म्हणतो त्यालाच आपण. Here reaction of carbocation is done with a bulky base PPS along with heat. ठीक आहे, काय करता तुमचा कार्बोकॅटायन जो आहे याची रिएक्शन कोणासोबत केली जाते, एक तर तुम्ही काय वापरू शकता, बेस वापरू शकता, बरोबर. एखादा सांगा बरं बेस एक्झाम्पल. अजून अल्कोहोलिक KOH, बरोबर का? अजून
बोला अल्कोहोलिक KOH. अजून एखादा बेस सांगा. अहो बेस बनवायचा काय करायचं, ऍसिड मधला एक H+ काढायचा ना. बोला मग. HSO4- H2SO4 एक H काढला, HSO4- बेस बनवला. कळलं का? अजून सांगा बरं एखादा. सॉल्ट H3PO4 एक H काढला, H2PO4- आला का? समजले बेस कसा बनवायचा आहे. किंवा काय वापरायचं तुम्हाला, बल्की बेस. व्हॉट इज बल्की बेस? नायट्रोजन कंटेनिंग बेस. नायट्रोजन कंटेनिंग बेस जे असतात ते कसे असतात, बल्की असतात. कसे असतात, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन, क्वाटर्नरी अमाइन. हे काय झाले तुमचे, बल्की बेस. काय झाले तुमचे, हे वापरा. किंवा काय करायचं, आणि सर मागे सुद्धा आपण PPS वापरलंय. कुठे वापरलंय, इथं PPS. पण इथे काय केलंय, नुसतं PPS वापरलंय. काय केलं आपण तिथे, फक्त PPS. इथं काय केलंय, PPS प्लस हीट. फरक कळलाय का, फरक कळलाय का? जर फक्त PPS असेल तर रिएक्शन मध्ये काय करायचं, न्यूक्लिओफिलिक अटॅक, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. आणि जर PPS अलॉंग विथ हीट असेल तर मग मात्र काय करायचं तुम्हाला, एलिमिनेशन. मग काय करायचं तुम्हाला, अहो काय करायचं तुम्हाला, एलिमिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. काय डाऊट, समजलंय का? कोणाचं एलिमिनेशन पार करायचंय, बीटा प्रोटॉन. कोणाचं एलिमिनेशन करायचंय, पहिली स्टेप कॉमन आहे, कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन. H H H. याच्यात काही डाऊट, हे कसं आलंय कळलंय का? काय नाही, कार्बोकॅटायन तयार केलाय. आता रिअरेंजमेंट व्हायच्या ऐवजी ते काय होणार तुमचं, एलिमिनेशन. कारण काय वापरलं आपण, बेस वापरलं किंवा PPS विथ हीट वापरलं आपण. कळलंय? ज्या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, कार्बोकॅटायन आहे, त्याला म्हणायचं अल्फा कार्बन. त्याच्या शेजारचा कार्बन, त्याला अटॅच असलेले हायड्रोजन, बीटा हायड्रोजन. हा बीटा हायड्रोजन, हा बीटा हायड्रोजन, हा बीटा हायड्रोजन. कोणताही काढा चालेल. आता हायड्रोजन निघून जाते म्हणजेच प्रोटॉन निघून जाते. म्हणजेच काय निघून जाते तुमचा, बीटा प्रोटॉन काढायचं. बीटा हायड्रोजन काढला आणि काय होईल, या दोघांमध्ये तुमचा डबल बॉन्ड तयार होईल. कोण तयार होईल तुमचा, HCH डबल बॉन्ड CH. कोण तयार झाला रे, अल्किन तयार. कोण तयार झालं तुमचा, अल्किन इथिन तयार झाला. कोणत्या कोणत्या रिएक्शन झाल्या पहा. एक एलिमिनेशन रिएक्शन कोणती झाली पहिली तुमची, दुसरी फॉर्मेशन ऑफ अल्किन. दोन्ही पण रिएक्शन तुमच्या इथे झालेल्या. काही डाऊट, रिएक्शन समजलेली आहे का, नीट डोळे भरून हा पाहून घ्या. पाहिलं का, बरं पहा. पाहिलंय, चला पुढे. फाइंड द प्रोडक्ट. काय आपल्याकडे, आपल्याला काय शोधायचं आहे, प्रोडक्ट. स्टेप 1, नीट पहा. कार्बोकॅटायन आहे का, कार्बोकॅटायन तयार करावं लागेल. कोण निघून जाईल, आयोडीन इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. मग तयार का होईल तुमचा, टर्शियरी कार्बोकॅटायन. कोण तयार होईल तुमच्याकडे, इज इट स्टेबल दॅन सेकंडरी, म्हणजे तयार होणार आहे. I- निघून जाणार आहे. रिअरेंजमेंट होईल का, रिअरेंजमेंट होईल नाही होणार. बोला कोण येतं तुमचा, ETOH. ET म्हणजे इथाईल. ओके, CH3CH2. आय थिंक मी लिहून दिलंय तुम्हाला आधी, कुठंतरी गेलंय त्याला ऍड्रेस तुमचा. काय डाऊट, इथेनॉल आहे. काय हा तुमचा, बोला कोण येईल तिथे, O- O नेगेटिव्ह तुमचा इथे येऊन अटॅच होईल. बरोबर, काय डाऊट. PPS आहे, काय हे PPS सोबत हिट केलंय का, PPS सोबत हिट केलंय का, मग हिट केलं नाही तर मग एलिमिनेशन होईल का,
कळतंय? कळतंय? मग काय होईल? न्यूक्लियोफिलिक अटॅक होईल तुमचा, एलिमिनेशन होणार नाही. पण जर पीपीएस अलॉंग विथ काय असतं? हा, हीट. मग मात्र काय केलं असतं तुम्ही? कळलंय? फरक कळलाय? बोला काय तयार होईल तुमच्याकडे? याला अटॅच कोण तुमचा? ओ, ऑक्सिजन, त्याला अटॅच तुमचा एच, आणि स्टेप नंबर सेकंड, डिप्रोटोनेशन. काय होईल तुमचं? काय डाऊट? पाहून घ्या, डोळे भरून पाहून घ्या. केवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे. पाहिलंय का? अहो पाहिलं का? झालंय? नेक्स्ट बोला. बीआर जाईल. ठीक आहे. काय तयार होईल तुमच्याकडे? बोला नेक्स्ट. पुढच्या पेजवर घेऊ का? पुढच्या पेजवर घेतो, जागा नाही. बोला. H2O घे बाई. बस का? बोला काय होईल पहिल्या स्टेप मध्ये? हो, रडतेस का? बोला नेक्स्ट. काय होईल तुमचा H2O? रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का? पा मग कस काय H2O अटॅच होईल? आधी रिअरेंजमेंट होईल ना, बरोबर का? कोणाची शिफ्टिंग होणार? हा, बोला शिफ्टिंग कोणाची होईल? इकडे जर आला, इथे सेकंडरी, इथे सुद्धा तो सेकंडरीच राहील, म्हणून इकडे खाली शिफ्टिंग होणार. झाली तर वरती होईल. बोला. हा, वरती कोण आहे? मिथाइल ग्रुप आहे ना, याची शिफ्टिंग होईल. आलं का? मग तयार काय होईल पा? इथे आला तुमचा मिथाइल ग्रुप, इथे एक मिथाइल, दुसरा आहे तसंच, दोन आहेत, एक दोन, आणि इथं आला पॉझिटिव्ह चार्ज. काय डाऊट? झाला का कार्बोकॅटायन तयार? कसं झालं आता? टर्शियरी. मगाशी कसा होता? सेकंडरी. कसा होता मगाशी? सेकंडरी. आता कोण येईल तुमचा? H2. कोण येईल तुमच्याकडे? कुठे अटॅक करेल तो? H2O. बरोबर का? काय तयार होईल तुमच्याकडे? CH3, आणि इथं कोण? OH2 विथ पॉझिटिव्ह चार्ज. काय डाऊट? बोला आता. डिप्रोटोनेशन. आता काय होईल तुमचं? डिप्रोटोनेशन. काय डाऊट? अजून काय करते? ठीक आहे, झाले? काय डाऊट? कार्बोकॅटायन असता तर रिअरेंजमेंट झाली असते. आता आहे का? गेला ना तो. आलं का? ठीक है, टाइम कम है मगर अपने पास क्वेश्चन पेज आ गया है तो क्वेश्चन देंगे. घ्या चला, सोडवा तुम्ही.
करा. झालं का सर? पाहतोय अजून. नीट डोळे भरून पाहून घ्या. सॉल्व करून घ्या, डोळे भरून सॉल्व करून घ्या, बस का. हम्म. बोला. पहिल्यांदा काय वापरले आपण? फक्त पीपीएस. जर फक्त पीपीएस तर काय करायचं? न्यूक्लियोफिलिक अटॅक होईल. पहिल्यांदा काय होईल? तुमचा कार्बोकॅटायन तयार होईल. कार्बोकॅटायन तयार होईल. काय तुमचा काय मिळेल याच्यातून? आय तुमचा जाणार आहे. गुड लिव्हिंग ग्रुप आहे तो, बरोबर. ठीक आहे, बोला. नेक्स्ट याच्यावरती कोण येणार? कोण अटॅक करेल त्याच्यावरती? इथाइल अल्कोहोल. OH ET. डिप्रोटोनेशन. फायनल तयार होईल तुमचं O. खाली बोला काय होईल तुमचं? एलिमिनेशन होणार. काय होणार तुमचं? काय होणार आहे तुमचं? एलिमिनेशन. बोला, पहा व्यवस्थित पहा. तयार करतोय पहा मी पुन्हा एकदा याला. CH3C कार्बोकॅटायन CH3 तोच आहे जो इथे आहे, तोच इथे काढलाय. मात्र काय होणार इथे आता? एलिमिनेशन. बीटा मधून कोण जाणार तुमचा? हायड्रोजन. आता हा सुद्धा बीटा हायड्रोजन्स आहेत. हे सुद्धा पण काय बीटा हायड्रोजन. हे पण काय आहेत? सगळे सारखे. कोणताही काढा. मी इथला एक बीटा हायड्रोजन काढतो. फक्त मी ह्याला काय करतो? थोडस वेगळं लिहितो पहा. H H H. काय डाऊट? इथून जर बीटा हायड्रोजन गेलं, एलिमिनेशन झालं, काय तयार होईल? C डबल बॉन्ड C. बरोबर का? आणि इथे काय लिहिल तुमचा? झालंय का पहा? चेक करा. आले? नक्की का? किती नंबर होता हा? 2 3. घ्या. दिसायला मोठं आहे, कन्सेप्ट तेच आहे, काही वेगळं नाही. व्यवस्थित फक्त अप्लाय करायचं. झालंय? पहा वरती कोण आहे? ETOH PPS प्लस हीट म्हणजे इथे काय होणार? एलिमिनेशन. आणि इथे काय फक्त ETOH म्हणजे फक्त PPS म्हणजे खाली काय होणार? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, बरोबर, किंवा न्यूक्लियोफिलिक अटॅक होईल तुमचा. समजतंय? अहो समजतंय का? की आपण आधी सोडवले आहे, आधी सोडून घेऊ मग तिकडे जाऊ. ठीक आहे, पहा पहिल्या स्टेप मध्ये काय होईल तुमचा? कार्बोकॅटायन तयार होणार. कोण तयार होईल तुमचा? झाला का? I- निघून गेलाय.
काय डाऊट? थांबा, असं काढतो, नाही तुम्हाला वाटेल त्याच्याकडे आलाय. आय मायनस काय गेला तुमचा? बोला. नेक्स्ट, रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे. रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. पहा बरं, पॉसिबल आहे मीच सांगतो, पण का पॉसिबल आहे? हा, ठीक आहे. पहा इथे हायड्रोजन आहेत. हा, पण स्टॅबिलिटी वाढेल ना. दोन पॉसिबिलिटी, एक तर शिफ्टिंग झालं किंवा शिफ्टिंग झालं नाही. जर शिफ्टिंग झालं तर तयार काय होईल पहा. बेन्झीन रिंग, इथे येईल तुमचा पॉझिटिव्ह चार्ज. हे झालं जर काय झालं तुमचं शिफ्टिंग झालं असेल तर. हा H तुमचा इकडे आला. समजलंय? अहो समजलंय का? आणि समजा शिफ्टिंग झालं नाही, शिफ्टिंग झालेलं नाही, तर काय तयार होईल पहा. छोटा काढतो, ठीक आहे, जागा कमी पडली मला. जर शिफ्टिंग झालं नाही तर हा तयार होईल. कळतंय? आता कोण येणार आहे त्या ठिकाणी तुमचा? ETOH. ETOH येईल, एकदा इथे लागेल नाही तर तो इथे लागेल. कळतंय? अटॅच झाल्यावरती काय होईल त्याच्यामधून? डिप्रोटोनेशन. काय होईल त्याच्यामधून? डिप्रोटोनेशन झालं, डायरेक्टली प्रोडक्ट लिहितोय पहा आता. काय डाऊट? हा पहिला, आणि इकडे काय होईल तुमच्याकडे? हा झाला तुमचा दुसरा प्रोडक्ट तयार. दोन वेगवेगळे आहेत. समजले? हे कसं फक्त PPS. हे काय फक्त PPS. काय आहे फक्त PPS. वरती काय आता आपल्याकडे PPS प्लस काय करतोय आपण वरती आता? PPS प्लस हीट. PPS पण आहे आपल्याकडे आणि हीट पण केलंय. जर PPS अलॉंग विथ हीट जर केलं तर काय तयार होतं तुमचं? एलिमिनेशन. काय होतं तुमचं रिएक्शन मध्ये? पहिला कार्बोकॅटायन तयार होतो आणि मग काय होतं तुमचं? एलिमिनेशन होणार आहे. काय होणार आहे तुमचं? रिअरेंजमेंट पॉसिबल असेल तर रिअरेंजमेंट होईल आणि त्यानंतर एलिमिनेशन होईल. समजतंय? ठीक आहे. पहा, कार्बोकॅटायन तयार झाले, इथे येईल तुमचा पॉझिटिव्ह चार्ज. सर करा, करतो. हे बघ, हा खाली कोणता मेजर प्रोडक्ट? ऑब्विसली हा वाला मेजर असेल. बोला. हायड्रोजन. हायड्रोजन घ्या. पॉसिबल आहे का? पॉसिबिलिटी आहे का? इकडे सुद्धा हायड्रोजन जाऊ शकतात, बरोबर. तो पण प्रोडक्ट इकडे येणार आहे ह्याच्यात. ठीक आहे, फक्त मी वरती काढतो तो. समजा इथून हायड्रोजन गेला, काय गेला तुमचा? तिन्ही पॉसिबिलिटीज पहा. पहिल्यांदा इथून हायड्रोजन जाईल, किंवा आहे तिथेच डबल बॉन्ड बनेल. इथला हायड्रोजन जाईल, इथे डबल बॉन्ड बनेल. एक पॉसिबिलिटी झाली. सेकंड पॉसिबिलिटी, इथला हायड्रोजन जाईल, इथे डबल बॉन्ड बनेल. किंवा थर्ड पॉसिबिलिटी, रिअरेंजमेंट होईल. काय होईल तुमचं? रिअरेंजमेंट होईल आणि मग इथे एलिमिनेशन होईल. कळतंय? कळतंय का? काय काय? एकच मिनिट. ठीक आहे, दोनच ठिकाणी होईल. एक तर तुमचं, अरे हा बरोबर, दोनच प्रोडक्ट होतील, तीन नाही होणार. ओके, एक तर काय होईल तुमचा? इथला हायड्रोजन जाईल किंवा इथला हायड्रोजन. जर इथला गेला वरचा, चेक करा पहा. तर इथे डबल बॉन्ड होईल, बरोबर का? आणि समजा इथला हायड्रोजन निघून गेला, एलिमिनेशन इथलं झालं, तर इथे डबल बॉन्ड होईल. समजतंय? नक्की. हा काय असेल तुमचा? मेजर. हा काय असेल तुमचा? ए, असं का बरं? हा मेजर का? अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आले का? आले का? खाली मात्र तसं नाही, म्हणून तो मायनर. वरचा काय झाला तुमचा? मेजर. वरचा काय झाला तुमचा? मेजर. इथपर्यंत काय डाऊट? नक्की का?
होमवर्कचे क्वेश्चन देऊ का? होमवर्कचे क्वेश्चन देऊ? घ्या बरं होमवर्कचे क्वेश्चन. जमलं तर पहा, नाही तर मी सोडून देणारच आहे. त्याची रिॲक्शन करायची आपल्याला H+ अलॉंग विथ हिट. जमेल का? अहो जमेल का? ट्राय करता. इथपर्यंत काय करायचं, व्यवस्थित उद्या सॉल्व्ह करून आणायचं. ठीक आहे, चालेल. बाकीचं आपण उद्या पाहूयात. ठीक आहे.